नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे इंडियन ओव्हरसीज बँककडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. अपेंटिसशिप भरती असणार मित्रांनो. टोटल इथं 750 पदांसाठी इथं भरती निघालेली आहे. 750 पदांसाठी. ओके. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाली इथं अप्लाय करू शकतो. ओके. कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याकडे असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो अपेंटिसशिपसाठी. ओके. त्यासाठी तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. ओके. आता ही जी भरती असणार आहे इंडियन ओव्हरसीज बँककडून जी वॅकन्सी असणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग बँक असणार आहे मित्रांनो. ओके. याची नोटिफिकेशन आलेली आहे 8/8/2025 ला. एंगेजमेंट जी असणार आहे अपेंटिसशिप अंडर असणार आहे अपेंटिसशिप ऍक्ट 1961 नुसार 2025-26 साली 750 पदांसाठी इथं भरती निघाली 750 पदांसाठी. ओके. इथं कंपनीबद्दल माहिती दिलेली आहे. इंडियन ओव्हरसीज बँक लँडिंग पब्लिक सेक्टर बँक असणार आहे. इथे हेडक्वार्टर जे चेन्नईला आहे मित्रांनो. ओके. त्या ठिकाणी इथून चेन्नईकडून हेडक्वार्टरमध्ये वॅकन्सी काढलेली आहे अपेंटिसशिप्स करता. ऑल इंडियासाठी तर वॅकन्सी असणार आहे. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्सनी इथं इलिजिबल क्रायटेरिया इथं चेकआउट करून आपल्याला इथं अप्लाय करायचं ऑनलाईन पद्धतीने 10/8/2025 ते 20/8/2025 पर्यंत. फक्त आणि फक्त 10 दिवसाचा टाइम असणार आहे. www.iob.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला BFSI-SSC.com वरून आपल्याला इथं ऍप्लिकेशन मोड ऍक्सेप्टेबल असणार आहे मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये अपेंटिसशिपसाठी आपल्याला बिफोर आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी इथं सगळ्यात पहिले रीड करून घ्यायची ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली आपल्याला वाचून घ्यायची आहे. इथं सांगण्यात आलेले ऍप्लिकेशन फीज असणार आहे आपल्याला. त्यानंतर चार्जेस वगैरे असतात बँकेचे वगैरे ते आपल्याला भरायचे आहे आणि आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता इथे ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे जसे की याची ऍक्टिव्हिटी डेट दिलेली आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन 10/8/2025 पासून तर 20/8/2025 पर्यंत असणार आहे अप्लाय करण्यासाठी. ओके. त्यानंतर पेमेंट फी जी असणार आहे 10/8 ते 20/8/2025 पर्यंत अप्लाय करायचं पेमेंट फीस पण आणि ऍप्लिकेशन फॉर्म पण आणि एक्झामिनेशन जी असणार तुमची 24/8/2025 ला इथं घेण्यात येणार आहे अपेंडिशिपची. ओके. जे की इथं दिलेले आहे युनियन टेरिटरीज आणि स्टेट वाईज इथं वॅकन्सी असणार आहे अपेंटिसशिपसाठी. ओके. याच्यामध्ये स्टेट आणि आपली टोटल वॅकन्सी दिलेली आहे PWD साठी पण इथं वॅकन्सी असणार आहे. आणि सगळ्यात आधी जे स्टेट असणार अंदमान आणि निकोबार आयलंडसाठी इथं टोटल एक वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर कॅटेगरीसाठी ओके आंध्र प्रदेशमध्ये टोटल इथं 15 वॅकन्सी असणार अपेंटिसशिपसाठी. अरुणाचल प्रदेशसाठी एक वॅकन्सी. त्यानंतर आसामसाठी इथे 4 वॅकन्सी असणार आहे. बिहारला इथं 35 वॅकन्सी. चंदीगडला इथं 4 वॅकन्सी असणार आहे. छत्तीसगडला इथं 10 वॅकन्सी. दमन अँड देऊसाठी एक वॅकन्सी. दिल्लीकडे इथं 53 वॅकन्सी. ओके. त्याच्यानंतर इथं स्टेट जे असणार आहे आता गुजरात करता 16 वॅकन्सी असणार आहे. गोवा करता एक वॅकन्सी. हिमाचल प्रदेशला एक वॅकन्सी. हरियाणासाठी 16 वॅकन्सी. जम्मू आणि काश्मीरसाठी 2 वॅकन्सी. त्यानंतर झारखंडसाठी 8 वॅकन्सी आणि कर्नाटकासाठी 6 वॅकन्सी. केरळसाठी 33 वॅकन्सी असणार आहे. मणिपूरसाठी 4 वॅकन्सी. मेघालयासाठी 2 वॅकन्सी आणि महाराष्ट्राला 85 वॅकन्सी असणार आहे. मिझोरामला 2 वॅकन्सी असणार आहे. मध्य प्रदेशला 12 वॅकन्सी. नागालँडला 1 वॅकन्सी. ओरिसाला इथं 22 वॅकन्सी असणार आहे. पंजाबला इथं 24 वॅकन्सी बघायला मिळतात. पुद्दुचेरीमध्ये 12 वॅकन्सी. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये 16 वॅकन्सी. सिक्कीममध्ये इथं टोटल ऑफ 2 वॅकन्सी. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये 6 वॅकन्सी. तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आहे 200 पदांसाठी. आणि त्याच्यानंतर त्रिपुरामध्ये 2 वॅकन्सी. उत्तराखंडला 8 वॅकन्सी. उत्तर प्रदेशमध्ये पण चांगल्या प्रकारे वॅकन्सी बघायला मिळते 110 पदांसाठी. आणि वेस्ट बंगालमध्ये 35 वॅकन्सी. टोटल इथं 750 पदांसाठी तर वॅकन्सी असतात 750 साठी. टोटल कॅटेगरीला मिळून PWD वगैरे सगळं धरून. ओके. याच्यामध्ये आता बघू शकता अपेंटिसशिप्स करता इथं दिलेलं आहे एंगेजमेंट जे असणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटचे इथं इलेव्हन डिक्लेरेशन झाल्यानंतर त्यांचं इथं असणार आहे मेडिकली आपले केले जाणार आहे. मेडिकल आपलं होणार आहे. मेडिकल झाल्यानंतर आपल्याला इथं MBBS डॉक्टरकडून आपलं मेडिकल वगैरे इथं केलं जातं मित्रांनो अपेंटिसशिपसाठी. त्यानुसार आपलं फिजिकली वगैरे इथं चेकआउट केलं जातं आपल्याला सगळ्या कॅटेगरी वाईज SC ST PWD OBC जनरल कॅटेगरी. ओके. एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार इंडियन सिटीजनशिप वाले इथं अप्लाय करू शकता काही हरकत नाहीये. ओके. इम्पॉर्टंट असणार आपल्याला इथं अप्लाय करण्यासाठी इथं अपेरिंगसाठी इथं डॉक्युमेंटेशन आपल्याला जे लागणार आहे अपेरिंग वाल्यांना ते डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. JB एज्युकेशन क्वालिफिकेशन आपलं कम्प्लिटेड पाहिजे आहे. अपेरिंग वाल्याला इथे कोणती अपॉर्च्युनिटी असणार आहे अपेरिंग वाल्याला 1/8/2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. एज लिमिट आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन 1/8/2025 पर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे. आता एज लिमिट जे असणार आहे 20 ते 28 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये SC ST OBC PWD कॅटेगरीवाले इथं अप्लाय करू शकता. आता इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. 1/4/2021 ते 1/8/2025 पर्यंत आपली इथं अपेंटिसशिपला इथं अप्लाय करू शकतो. NATHच्या वेबसाईटवरून नॅशनल अपेंटिसशिप ट्रेनिंग स्कीममधून. ओके. NATHच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. नंतर आपल्याला बँकेच्या वेबसाईटवरून एकदा अप्लाय करायचं आहे. 2 ठिकाणी आपल्याला अप्लाय करावं लागतं. ओके.
इथं कॅटेगरी वाईज इथं सूट असणार आहे. एज लिमिटमध्ये SC/STला 5 वर्षाची सूट असणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही 33 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. OBCसाठी 3 वर्षाची सूट असणार आहे, म्हणजे तुम्ही 31 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि इथं PWD कॅटेगरीला 10 वर्षाची सूट असणार आहे. आणि आपण जर महिला वगैरे असाल तर महिला प्रवर्गांना वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीनुसार आपल्याला 35 ते 40 वर्षापर्यंत इथं आपण अप्लाय करू शकतो. ओके, आता त्या कॅटेगरीमध्ये जर आपण अप्लाय करायचं म्हटलं तर आपल्याला ओरिजिनल कॅटेगरी सर्टिफिकेशन तर लागणार आहे, जे आपण कॅटेगरीमधून आपण फॉर्म भरत आहोत. आता PWDसाठी PWD सर्टिफिकेशन लागणार 40% पेक्षा जास्त आपण PWD मध्ये येत असाल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. त्याची माहिती वगैरे तर दिलेली आहे. ही आपण एकदा वाचून घ्यायची. PWDच्या विद्यार्थ्यांनी EWसाठी इथं माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं SC/ST कॅटेगरीसाठी तर माहिती दिलेली आहे. EWसाठी. त्यानंतर स्टायपन. आपल्याला जो स्टायपन जो असणार आहे तर पेड असणार आहे. जो की स्टायपन असणार आहे 1 वर्षासाठी तर अपेंडिशिप्स असणार आहे. त्याच्यानंतर ब्रँचच्या कॅटेगरीनुसार इथं व्हॅकन्सी असणार आहे. जसं की मेट्रो सिटीज. मेट्रो म्हणजे आता मुंबईसारखी आता पुणेसारखी मेट्रो सिटी असेल तिथं 15,000 रुपये पगार असणार आहे. आणि अर्बन सिटी असणार आहे म्हणजे जिल्हास्तरीयमध्ये असणार आहे तिथं 12,000 रुपये. आणि सेमी अर्बन जे असणार आहे तालुक्याच्या ठिकाणी 10,000 रुपये असणार आहे अपेंडिशिपसाठी. ओके, पेमेंट आपल्याला जे की आपल्याला इथं दिलेलं आहे स्टायपन, तो की आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला डिवाइड होतो की मेट्रो सिटीसाठी 15,000 रुपये असतात, त्याच्यापैकी 4,500 रुपये आपल्याला गव्हर्नमेंट देत असते अपेंडिशिपसाठी आणि 10,500 रुपये आपल्याला इंडियन ओव्हरसीज बँक देत असते. ओके, अशा पद्धतीने अर्बनसाठी पण 12,000 रुपये पगार, 4,500 आपल्याला गव्हर्नमेंट देत असते, 4,500 रुपये बँक देणार आहे. आणि सेमी अर्बनला 10,000 रुपये पगार असणार आहे, 4,500 रुपये आपल्याला गव्हर्नमेंट अपेंडिशिप्स कडून मिळतात, 5,500 रुपये बँक देणार आहे. ओके, हे जे असणार आहे गव्हर्नमेंटकडून जे पैसे मिळतात डायरेक्टली तुमच्यामध्ये बँक खात्यामध्ये डायरेक्ट जाते. बँकेचा त्याच्यामध्ये काहीही संबंध राहत नाही. फक्त बँकेत त्यांचा पेमेंट देणार तुमच्या खात्यामध्ये जेवढं इथं दिलेलं आहे आणि बाकीची गव्हर्नमेंट स्कीमकडून तुम्हाला अपेंडिशिप्स कडून पैसे येतात. ओके, आता सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे याच्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, जो की आपले टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज आपल्याला असणार आहे. जे आपण स्टेटमधून अप्लाय करणार त्याची लोकल लँग्वेज आपल्याला आलेली पाहिजे. त्या लँग्वेजमध्ये तुम्ही देऊ शकता स्टेट लँग्वेज. ओके, पेपर एक्झामिनेशन. ओके, आता याच्यामध्ये तुमचे पेपर जो आहे 100 मार्कांसाठी असणार, 25 क्वेश्चन असणार प्रत्येक सेशनमध्ये, जे 4 पार्टमध्ये 4 सेशनमध्ये डिवाइड केलेले आहे. जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, कॉम्पिट्यूट आणि रिझनिंग ॲप्टिट्यूडचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, कॉम्प्युटर अँड सब्जेक्ट नॉलेजचे 25 क्वेश्चन 25 मार्कांसाठी, टोटल 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी असणार आहे. 90 मिनिटाचा टाइम असणार, म्हणजे 1.5 तासाचा पेपर असणार आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्याला ऑल ॲप्लिकंटसाठी इथं दिलेलं पेड असणार आहे एक्झामिनेशन फीज असणार आहे आपल्याला, जे की आपल्याला BFSI SSC मार्फत इथं आपल्याला पे करायची आहे. ओके, आपल्याला याच्यामध्ये आपल्याला एक्झामिनेशन जी असणार आहे ऑल ॲप्लिकंटला ऑनलाईन असणार आहे. ज्यासाठी आपल्याला टाइम दिलेला जाईल, टाइम दिला जातो. त्यासाठी आपल्याला जे एक्झाम असते आपल्या घरी होत असते, आपल्याला घरी होण्यासाठी आपल्याला डेस्कटॉप किंवा लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन आपल्याला लागणार आहे. आपण घर बसल्या एक्झामिनेशन देऊ शकतो, कुठे आपल्याला जायची जरूरत नाही आहे. आपल्याकडे फक्त एक लॅपटॉप नाही तर डेस्कटॉप नाही तर स्मार्टफोन आपल्याकडे पाहिजे, टॅबलेट वगैरे. त्यानंतर इथं आपल्याला कॅमेरा फोन त्याचा चालू असलेला पाहिजे. ओके, तर डिस्प्ले वगैरे आपल्याला ID प्रूफ वगैरे द्यावा लागेल, त्या ID प्रूफ अप्लाय करायला लागतो. ओके, अपलोड करावं लागतं. अशा पद्धतीची एक्झामिनेशन आपली घर बसल्या होत असते, कुठे आपल्याला जायची आवश्यकता नसते. याचा रिझल्ट पण लगेचच लागत असतो. ओके, 15 दिवसाच्या आतमध्ये याची 10 दिवसाची अप्लाय करण्याची 10 ते 20 तारखेपर्यंत अप्लाय करायची तारीख आहे. 24 तारखेला पेपर आणि लगेच त्याचा 1 हप्त्यामध्ये रिझल्ट लागतो. म्हणजे जे काही होतं 3 आठवड्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस मिळून जातं आपल्याला. ओके, आणि याच्यामध्ये टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज दिलेली आहे. लोकल लँग्वेज स्टेट वाईज आपल्याला जी पण आपली लोकल लँग्वेज त्या भाषेमध्ये आपण इथं पेपर देऊ शकतो. आणि आपल्याला जो पण आपण लँग्वेजमध्ये पेपर देणार आहोत त्याचं सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे आहे, जेणेकरून आम्ही 10वी मध्ये 12वी मध्ये तो सब्जेक्ट आपल्याला पाहिजे लोकल लँग्वेजचा. ओके, आणि त्यामध्ये ॲप्लिकेशन कॅन्डिडेट्स दिलेले आहे, जे की आपल्याला 10/8/2025 ते 20/8/2025 पर्यंत अप्लाय करायचं आहे. NETच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे आणि आपल्याला बँकेच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे, 2 ठिकाणी. प्री रिक्वायरमेंट अप्लाइंग ऑनलाईन असणार आहे. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी इथे एंगेजमेंट आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. या दोघांची वेबसाईट तुम्हाला देऊन दिली. ओके, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, त्यानंतर इथं दिलेलं आहे रिक्वायरमेंट जे असणार आहे आपल्या ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं NETच्या वेबसाईटवरून. ओके, त्यानुसार इथं ॲप्लिकेशन फीज असणार आहे. ॲप्लिकेशन फीज जी आपल्याला पे करायची आहे नॉन रिफंडेबल असणार आहे. यासाठी आपल्याला डेट दिलेली आहे ॲप्लिकेशन फी भरण्यासाठी आणि फॉर्म भरण्यासाठी सेम डेट असणार आहे 10/8/2025 ते 20/8/2025. त्या कॅटेगरी वाईज फी पे करायची. PWD कॅटेगरीला 400 रुपये प्लस GST असणार 18% म्हणजे 472 रुपये. तर फिमेल कॅन्डिडेट SC/ST कॅन्डिडेट असेल 600 रुपये प्लस आपल्याला 18% GST 708 रुपये पे करायचे आहे. आणि जनरल OBC EWSला 800 रुपये प्लस 18% GST म्हणजे 944 रुपये पे करायचे आहे. ओके, ऑनलाईन पद्धतीने पे करायचे, नॉन रिपेंटेबल असणार आहे. लक्षात असू द्यायची ही गोष्ट. लिस्ट ऑफ आपल्याला जे पण आपलं ओरिजिनल डॉक्युमेंटेशन लागणार आहे आपलं सिलेक्शन झाल्यानंतर, तो ओरिजिनल डॉक्युमेंटेशन आपल्याला सेल्फ अटेस्टेड त्याची फोटोकॉपीचा सेट आपल्याकडे पाहिजे. कमीत कमी आपल्याला 2 ते 3 सीट आपल्याकडे त्याची पाहिजे आहे.
आणि त्या सेल्फ अटेस्ट आपली तिथे सिग्नेचर करून द्यायची आणि ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत पाहिजे. पर्सनली आपल्याला जेव्हा इंटरव्ह्यूला ते बोलवतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, तेव्हा आपल्याकडे याची प्रिंटआउट वगैरे लागेल याची फॉर्मची. ओके. आणि आपले सगळे डॉक्युमेंट्स वगैरे लागेल 10वी 12वी ग्रॅज्युएशनचे, वोटर आयडी, पासपोर्ट, त्यानंतर आपलं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, कॅटेगरी सर्टिफिकेशन, सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन द्यायचे ओरिजिनल. ओके. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्सनल आपल्याला इथं लागणार आहे. संपूर्ण इथं स्वतःच्या खर्चाने आपल्याला तिथे जायचं आहे. ओके. संपूर्ण माहिती वगैरे इथं दिलेली आहे. जनरल इलेव्हिजन इथं दिलेलं आहे. ओके. मेडिकल फिटनेस आपल्या इथं चेकआउट होणार आहे. मेडिकल वगैरे आपल्या इथं झाल्यानंतर आपण इथं लगेच जॉईन होऊन जातो. ओके. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे जसं की आपल्याला इथं बँकेकडून अपेंडिशिप जे असते मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला वर्क एरिया असतो. याच्यासाठी आपल्याला 1 डे आपल्याला कॅज्युअल लीव्ह मिळतो मित्रांनो. ओके. आणि याला 12 आपल्या सुट्ट्या वगैरे जे असतात 1 डे कॅज्युअल लीव्ह असतो. म्हणजे आपली 1 दिवस सुट्टी असते आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला 12 दिवस आपल्याला कॅज्युअल लीव्ह सुद्धा मिळत असतात. ओके. आपल्याला जे वर्षामधून जे आपल्याला भेटत असतात. ओके. एका वर्षामध्ये आपल्याला काही 30 सुट्ट्या याच्यामध्ये दिलेल्या असतात. ओके. 30 सुट्ट्या तरी मिळत असतात. आता याच्यामध्ये दिलेलं टर्मिनेशन अपेंडिशिप्स कॉन्ट्रॅक्ट. तिथे टर्मिनेशन पण तुम्ही करू शकता. टर्मिनेशन जे असतं मित्रांनो, चांगल्या प्रकारे जर तुम्ही काम नाही केलं, ब्रँच टायमिंगमध्ये तुम्ही फॉलो नाही केलं, ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काम नाही केलं, तर तुम्हाला टर्मिनेट पण ते करू शकता. ओके. त्यामध्ये तुम्हाला संपूर्णमध्ये दिलेली आहे. ज्यांना खरंच अपेंडिशिप करायचं ते इथं अप्लाय करू शकता आणि तुम्हाला स्वतःहून इथं बाहेर निघायचं असेल तुम्ही पण निघू शकता. पण तुम्हाला परत अपेंडिशिप्स करण्याची इथं संधी मिळणार नाही जर तुम्ही इथून संधी सोडली एकदाची इथं. ओके. डिक्लेमर वगैरे दिलेलं आहे आणि याची वेबसाईट वगैरे दिलेली आहे. याची 8 तारखेला नोटिफिकेशन आलेली आहे. 10 तारखेपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. ते 20 तारखेपर्यंत आपल्याला फॉर्म भरायचा आहे या महिन्यापर्यंत. ओके. 24 तारखेला एक्झामिनेशन पण आपलं होणार आहे मित्रांनो. ओके. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुम्ही मला Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. PDF फाईल जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि अपेंडिशिप्स NETची वेबसाईटची लिंक आणि बँकेच्या वेबसाईट लिंक BFICची आणि IOBची. ओके. दोघांची लिंक तिघांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. ओके. आणि चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.